नमस्कार, आशूस कुकिंग आर्ट या आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज मी घेऊन आलेली आहे छान अशी नवीन रेसिपी। तर आज मी बनवणार आहे कुरकुरीत भेंडी बटाटा तवा फ्राय। त्यासाठी भेंडी ही मी स्वच्छ धुवून पुसून लांबट अशा प्रकारे आधीच कापून घेतलेली आहे, बघू शकता आपण। तर इथे भेंडी ही मी 250 ग्रॅम घेतलेली आहे। चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। तर भेंडी ही मी घेतलेली आहे 250 ग्रॅम। त्यानंतर 1 वाटी कांदा चिरलेला, 1 वाटी बारीक चिरलेला बटाटा, 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कुट्टा, 2 मोठे चम्मच तेल घेतलेले आहे, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 8-10 हिरवी मिरची, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर, मीठ चवीनुसार घेऊया। त्यानंतर कोथिंबीर। चला तर बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी भेंडी ही तव्यावर कोरडी करून घेऊया। गॅसवर तवा हा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर थोडे तेल टाकते मी भेंडी परतवण्यासाठी। तेल गरम झालेले आहे, त्यात थोडे जिरे टाकते। त्यानंतर कापलेली भेंडी सुद्धा घालून देऊया। हे एकत्रित करून घेते। तर त्यावर थोडे मीठ घालूया। त्यानंतर हळद। तर इथे मीठ आणि हळद यामुळे आपली भेंडी ही लवकर कोरडी होईल। गॅस फुल आचेवरच ठेवलेला आहे मी, म्हणजे आपली भेंडी ही लवकर कोरडी होते। त्यासाठी सारखं परतवत राहणार आहे मी। अशा प्रकारे पसरवून घ्यायची तव्यावर भेंडी, म्हणजे सर्व सारखी कोरडी होते आणि चिकट राहत नाही। बघू शकतो आपण आपली भेंडी ही सारखी सर्व कोरडी खरपूस झालेली आहे। आता काढून घेऊया। आता त्याच तव्यावरती तेल गरम करायला टाकते। सर्वप्रथम हिरवी मिरची टाकते तळायला। तर इथे आपण हिरवी मिरची ऐवजी लाल तिखट सुद्धा घालू शकता। तर आपली मिरची तळली केलेली आहे। तर जिरे टाकूया। त्यानंतर लसूण। हे सर्व तळताना आता गॅस कमी करते मी। त्यानंतर कांदा आणि बटाटा हा सोबतच टाकायचा तळायला। आणि मी कांदा आणि बटाटा हा बारीक चिरलेला आहे, त्याने छान अशी खरपूस होते आपली भाजी। हे सर्व एकत्रित करून तव्यावर छान असे पसरून घेऊया, म्हणजे सर्व सारखं तळलं जाईल। बघू शकतो आपण अशा प्रकारे सर्व पसरून घ्यायचा। तर आता मंद आचेवर 5 मिनिटे झाकण झाकून वाफू देणार आहे, म्हणजे आपले बटाटे छान असे वाफले जातील। एकदा परतून घेऊया त्याला। अशा प्रकारे सर्व एकत्रित करून परत 5 मिनिटे झाकण झाकून होऊ देणार आहे मी त्यांना। तर इथे गॅस हा फुल केलेला आहे मी, म्हणजे आता आपले बटाटे सुद्धा वाफले गेले। त्यावर आता हळद सुद्धा टाकून देते। त्यानंतर धने पावडर। या भाजीला आपण लंच, डिनर आणि टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता, अगदी कमी वेळेत आणि अगदी कमी साहित्यात ढाबा स्टाईलमध्ये, जे की सर्वजण खूप आवडीने खातात ही रेसिपी। तर मीठ हे 1 चम्मच टाकते। आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता। अशा प्रकारे पसरून देते मी, म्हणजे छान अशी खरपूस होऊन जाईल आपली भाजी। तर बघू शकतो आपण मस्त अशी खरपूस झालेली आपली भाजी ही। अशी सुद्धा ही भाजी खाऊ शकतो, चवीला खूप छान लागते ही भाजी खरपूस असल्यामुळे। आता शेंगदाण्याचा कुट्टा सुद्धा घालून देऊया। त्यावर मस्त अशी कोथिंबीर पसरून देऊया। आणि आपण आधीच भेंडी ही कोरडी करून घेतल्यामुळे त्याला चिकटपणा राहत नाही। आता ती भेंडी सुद्धा त्यात टाकून देते आणि सर्व एकत्रित करून फक्त 2 मिनिटे होऊ देणार आहे त्याला आता मंद आचेवर। तर आपली ही भेंडी बटाटा तवा फ्राय तयार आहे।
तुम्ही ही बनवा ही भाजी आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपली भाजी कशी बनली ते तर. आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या आशूस कुकिंग आर्ट या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा, लाईक करा. घरचं खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.